कवितेचे नाव आहे फोटोग्राफर म्हणजे. फोटोग्राफर म्हणजे कवीचं दुसरं रूप असतं, त्यालाही जुळवावं लागतं भावनांशी नातं. फोटोग्राफर म्हणजे कवीचं दुसरं रूप असतं, त्यालाही जुळवावं लागतं भावनांशी नातं. कवी कल्पनेने येतो जग पाहून, फोटोग्राफरला मात्र चित्र टिपावं लागतं प्रत्यक्ष जाऊन. कवी कल्पनेनेच येतो जग पाहून, फोटोग्राफरला मात्र चित्र टिपावं लागतं प्रत्यक्ष जाऊन. कवी कल्पनेनेच दाखवतो वास्तवतेचं दर्शन, फोटोग्राफरला मात्र करावी लागते वणवण. कवी कल्पनेनेच दाखवतो वास्तवतेचं दर्शन, फोटोग्राफरला मात्र करावी लागते वणवण. कवी देतो लेखणीला धार, वेळप्रसंगी करतो शब्दांचे प्रहार, फोटोग्राफरला मात्र लिहावं लागतं संयमाने समजूतदार. कवी देतो लेखणीला धार, वेळप्रसंगी करतो शब्दांचे प्रहार, फोटोग्राफरला मात्र राहावं लागतं संयमाने समजूतदार. कवी हळवा होऊन लिहित राहतो, फोटोग्राफर भूतकाळातील आठवणी ताज्या ठेवतो. कवी हळवा होऊन लिहित राहतो, फोटोग्राफर भूतकाळातील आठवणी ताज्या ठेवतो. दोघेही घडवतात नवनवीन आविष्कार, असले जरी भिन्न तरी असतात भावनांशी जोडलेले कलाकार. दोघेही घडवतात नवनवीन आविष्कार, असले जरी भिन्न तरी असतात भावनांशी जोडलेले कलाकार. एकाची लेखणी म्हणजेच आयुष्य होऊन जातं, एकाचं कॅमेरा म्हणजेच सर्वस्व असतं. एकाची लेखणी म्हणजेच आयुष्य होऊन जातं, एकाचं कॅमेरा म्हणजेच सर्वस्व असतं. एकाचं कॅमेरा म्हणजेच सर्वस्व असतं.